सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालंय आणि ठाकरेंचे शिवसैनिक आणि ठेकेदारांच्या अंगरक्षकांमध्ये ही बाचाबाची झाली आहे। बाचाबाचीचं रूपांतर नंतर हाणामारीत झालं। ठेकेदाराच्या अंगरक्षकांनी दादागिरी केल्याचा नेमका आरोप होता। सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमधून आपण हे दृश्य पाहतोय आणि ठाकरेंचे शिवसैनिक आणि ठेकेदारांच्या अंगरक्षकांमध्ये ही बाचाबाची झाली। बाचाबाची झाल्यानंतर त्याचं रूपांतरण हाणामारीमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आणि ठेकेदाराच्या अंगरक्षकांनी दादागिरी केल्याचा आरोप होता। आता विषयच माहित नाही ना। आम्ही सांगतो ना, मी जे आंदोलन आम्ही सांगतो ना, आम्ही मी बोलतो साहेब, तुमचं म्हणणं ऐकून घेतो, मला काही अडचण नाही। नाही नाही, असं करू नका। तुम्ही स्टेटमेंट घेतलं पाहिजे तुमचं। मी तुम्हाला पहिला प्रश्न काय विचारला की तुम्ही ओरसचे आहात का? ओरस पोलिटिशियन आहे ना, हे ओरस पोलिटिशियन मध्ये येतंय ना, इथे लक्षात घ्या। तिथल्या स्टाफच्या कर्मचाऱ्यांना विचारून घ्या। एक तास हे चालू आहे, एक तास हे चालू आहे की तिथले लोक कोणी फॉर्म घेतात, हे 5-6 जण होते, ते फॉर्म घेतात, अडवतात, तुमचे कागद तपासतात। आता बाकीचे 3-4 जण पळून गेले, 2 जण आपल्याला मिळाले। त्यांचं स्टेटमेंट घ्या की ते कोणावर आलेले होते, त्यांनी कशासाठी इथे आले, कशासाठी आतमध्ये बसले होते, त्यांना कोणी बोलवलं का? संबंधित डिपार्टमेंट आहे ना साहेब, ज्या ठिकाणी आहे त्यांच्याकडे मी जाऊन विचार। तुम्ही असं विचारून मग खोड घेता आमचे प्रतिनिधी उमेश आपल्यासोबत आहेत। उमेश, बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात। पोलिसांनी समजूत काढून सुद्धा काही होत नाही असं दिसतंय। काय म्हणणं आहे नेमकं त्यांचं, काय घडलंय? श्रद्धा, निश्चितच जिल्हा परिषद सिंधुदुर्ग या विभागामध्ये, बांधकाम विभागामध्ये एक ठेका घ्यायचा होता। त्या अनुषंगाने सावंतवाडीचा जो ठेका होता त्या अनुषंगाने एक ठेकेदाराने बाउन्सर ठेवले होते आणि ते बाउन्सर येथे होते आणि त्याच अनुषंगाने इथे जे उद्धव ठाकरे या सेनेचे जे सगळे पदाधिकारी होते, कार्यकर्ते, आमदार वैभव नाईक देखील होते, हे या जिल्हा परिषद कार्यालयात आले आणि ते आतमध्ये जात असताना त्यांना अडवण्यात आलं आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना अडवण्यात आलं आणि त्यावेळी ही सगळा गोंधळ झाला आणि ते जे बाउन्सर होते यांना देखील त्यात मारहाण झाली आहे। ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण झाली आणि त्यानंतर मोठी झटापट झाली एकंदरीत असं दिसतंय। आणि ठेका घेण्यावरून सावंतवाडीचे एक कार्यालय आहे, त्या कार्यालयात एक 7 ते 8 कोटी रुपयाचा एक ठेका होता आणि त्या ठेका घेण्यावरून ही सगळी झटपट झाली आहे एकंदरीत दिसते। आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या संपूर्ण जे पोलीस छावणीचं स्वरूप आले आहे। आताच सध्या त्या जे बाउन्सर होते त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत, जिल्हा परिषदे इथे कार्यालयातून बाहेर घेऊन गेले आहेत, पण मोठा पोलीस बंदोबस्त इथे ठेवण्यात आलेला आहे आणि ठेका घेण्यावरून ही घटना घडली आणि बाउन्सरला ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कडून मारहाण झाल्याची घटना ही घडलेली आहे आणि ही तीच दृश्य आपण पाहतोय। धन्यवाद उमेश दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। बातमी पाहतोय सिंधुदुर्गमधल्या सावंतवाडी।